पूर्णपणानं संरक्षण देणं ही आपली प्राथमिकता आहे. आता हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते आणि त्यांच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती दूर करणं आणि शासन हे तुमच्या मागं आहे हे ठामपणानं सांगणं हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल. साहेब आता पण किती नुकसान नाही, आता कलेक्टर साहेबांनी जे पहिलं जे पंचनामे केले होते ते 2 कोटीच्या वर होते. आता 1.5 कोटीच्या वरती याची काहीतरी नुकसान भरपाई झालेली आहे असं त्यांनी सांगितलं. मला वाटतं ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार आले होते. वाटतं ते जवळजवळ त्यांनी 3 तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन केलं की ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ. कोर्टानं ज्या पद्धतीनं कारवाई सुरू झालेली आहे ते जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनावर ताशेरे ओढलेले आहेत. पावसामध्ये अशा पद्धतीची कारवाई करणं गरजेचं होतं का असं म्हटलेलं आहे. काय सांगाल एकूणच आणि जी काही पावसाळ्यानंतर कारवाई करा देखील पोलीस प्रशासनावर विशेषतः ताशेरे ओढलेले आहेत कोर्टाने. शावडीचे पेयांना सुद्धा कोर्टामध्ये हजर राहावं अशा प्रकारे आदेश आहे. नाही, आता मी काय तो निकाल वाचला नाही, पण तुम्ही विमानतळावर येत असताना मला EBP माझानी माझी मुलाखत घेतली आणि जितेंद्र आव्हाड ते सांगत होते की ही असं काय घटना. मी म्हटलं निकालाचं वाचन करू आणि आता त्यात न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि काय आमचं प्रशासनाची चूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणानं त्यांनी ॲफिडेव्हिट करायला सांगितलं आहे ते आम्ही शपथपत्र त्याविषयी आम्ही दाखल करू. प्रशासनाची चूक झाली असं वाटत नाही का आपण, कारण ज्या पद्धतीने हे प्रकरण सगळं हाताळलं ते कोणतरी चुकलेलं. आता काय झालेलं होतं की मला प्रशासनाकडनं जे कळालं की संभाजीराजेंना 2-3दा जाऊन भेटले होते. संभाजीराजेंना त्यांनी हे आंदोलन हे असं उच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळं आम्हाला अतिक्रमण काढण्यामध्ये अडचण आहे असं सांगितलं होतं आणि सुद्धा ॲडव्होकेट जनरलकडे जाऊन यामध्ये काय करावं याचा कायदेशीर सल्ला सुद्धा ते घेत होते. त्यानंतर प्रशासनाने छत्रपती खासदार शाहू महाराज यांना सुद्धा त्यांना समजावण्यासाठी ते गेले होते. त्यांचाही तो फोन झाला होता आणि थोडं या पावसाळ्यापर्यंत जर थांबलं असतं तर मला वाटतं हे जे काल झालं हे घडलं नसतं. आता ह्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की पावसाळ्यापर्यंत करू नका. आता उच्च न्यायालय यांचं शासनाचं प्रशासन म्हणणं होतं की ज्याला स्थगिती नाही तेच आम्ही अतिक्रमण काढत होतो. आता नेमकं न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे याचा नक्की 29 तारखेला तारीख होईल, त्याच दिवशीच होईल. आज ही पहिलीच तारीख झालेली आहे. आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय आहे की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांवर जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल, त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्यांना आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे. मला वाटतं ते पहिलं काम आपण सर्वांनी मिळून करूया. नक्कीच, पण त्याचबरोबर रविवारी जो पोलीस फौजफाटा गरजेचा होता पांढर पाणीपासून जो आत्ता लावण्यात आलेला आहे, माध्यमकर्मींना देखील अडवलं जाते वरती जाण्यापासून, त्यांची प्रत्येक वेळेला नोंद करून घेतली जाते मग सोडलं जातं. इव्हन ड्रोन कॅमेरे देखील पोलीस प्रशासनाने मागवलेले होते, ते ऐन वेळेला कॅन्सल झाले काही कारणास्तव. अशा पद्धतीची जर सगळी तयारी होती पोलीस प्रशासनाची तर नेमकं अडलं कुठे? पोलीस फौजफाटा वरतीच कसा राहिला आणि वरनं जो जमाव खाली आला त्यांनी पूर्ण रस्त्यावरती मोठे मोठे दगड टाकलेले होते, तोपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं गडावर? नाही, आता काय झालं की तारीखच अशी ठरवण्यात आली होती की 23 तारखेला पावनखिंड यांचा शौर्य दिनाचा कार्यक्रम होता. अनेक लोक हे ट्रेकिंग करून येतात, त्या निमित्ताने काही लोक आले त्याला तर आपण अडवू शकत नव्हतो आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही असं संभाजीराजेंनी प्रशासनाला सांगितलं होतं. त्यामुळे थोडंसं कुठली घटना अशी होणारच नाही अशी एक भावना त्यांची झाली असावी. परंतु त्या याच्यामध्ये कशा पद्धतीने तर एक रेंज नाही, कशा पद्धतीनं मला आता येताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण त्या दिवशीचा इतिहास आम्हाला सांगितला. कारण त्या दिवशी सकाळी आम्ही गुरुमावळीच्या त्या वेळापूरला आम्ही तिथे रिंगणला मी उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही बारामतीला सभा आमची होती आणि दरम्यान मला तुमचे पत्रकारांचे फोन येत होते आणि इथूनही फोन होत होते. इथं रेंजच येत नव्हती. मी क्षणाक्षणाची माहिती घेत होतो. परंतु जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे, ही घडायला नको होतं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराज भूमीत असं कधीच घडलेलं नाही.
ही मला वाटतं ही तशी दुसरी घटना घडली तर मला वाटतं ही अशा घटना होऊ नयेत याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. आणि प्रशासनाने आता जे लावलेलं आहे म्हणजे त्याचा उल्लेख आता करण्यात आला की ती खबरदारी घेत आहेत की अशा घटना होऊ नयेत, जास्तीत जास्त कसा लोकांना संरक्षण देता येईल असा प्रयत्न ते करतायत. ज्या रवी पडवळवर पांढरं पाण्यापर्यंत त्याला सोडलं पोलिसांनी, अशा पद्धतीची माहिती समोर येते. काही व्हिडिओ जरी असले तरी तसे काही लोकांनी ते पाहिलेलं आहे. मग असं असताना त्या रवी पडवळवर योग्य ती कारवाई आधीच करणं गरजेचं वाटलं नाही का पोलिसांना? मग एवढी तोडफोड झाल्यानंतर देखील त्याला सुरक्षितपणे का पाठवलं गेलं? आणि त्याच्या आधीच ही घटना घडायच्या आधी 8 दिवस ते ह्या भागामध्ये होते अशी देखील माहिती मिळते. या सर्व गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि योग्य पद्धतीनं याबद्दल काय झालंय याची आपण चौकशी करून निर्णय घेऊ. पाचवा दिवस आहे, दुसऱ्यांदा दंगल आपल्याला वेळ झाला असं वाटत नाही. प्रशासन या सर्व गोष्टीची न्यायालयीन चौकशी करणार आहे का? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का? आता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दोन म्हणजे ताबडतोबीनं यांनी संचारबंदी लावलेली होती. मी जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारलं की बाबा मी येऊन जाऊ काय? ते म्हणले आपण संचारबंदी लावली आणि आपण साहेब यायला आलो की अनेक लोक येतील. काँग्रेसची मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन गेली कारण त्यांना येणंच आवश्यक होतं. काय येणं आवश्यक होतं ते तुम्हाला माहितीच असेल कारण लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्यानंतर अनेक घटना घडलेल्या होत्या, समाज माध्यमावरनं त्यांच्यावर टीका होत होती. असं असल्यामुळे ते आलेले होते, त्यांना आम्ही परवानगी दिली. आता त्यानंतर अजितदादा पवार काल आले, मी आज येणारच होतो कारण त्याची जाहीरच केलं होतं आणि त्यामुळं आपण गेल्यामुळं पुन्हा एकदा त्या शिस्त जी लावली पोलिसांनी त्याला कुठे हे होऊ नये म्हणून आपण आज आलो. आज विमान माझं कॅन्सल झालं तरी शेवटी खाजगी विमान काढून मी आलो. आज कोणत्याही पद्धती विशाळगडला जायचंच हे पण केलं आणि आज विशाळगडाने सुद्धा मला साथ दिली इथे यायला. राजर्षी शाहूंच्या भूमीत वर्षात दुसऱ्यांदा अशी घटना घडते. जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होती. काही मंडळी जातीय सलोखा बिघडण्याचा प्रयत्न करतायत, ती वस्तुस्थिती आहे, ते शोधून काढून आपल्याला हे थांबवलं पाहिजे. साहेब, या सगळ्या प्रकाराला सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षक त्यांनी ठीक आहे, आता विरोधक काय करणार हा त्यांचा प्रश्न आहे. आपण आता ही परिस्थिती नियंत्रणात आणूया आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत बसूया. पहिल्यांदा ह्या भयभीत लोकांना संरक्षण देणं, त्यांच्या मनातील भीती दूर करणं आणि जीवन त्यांचं पूर्वपदावर आणणं हे काम आपण करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.